मी सचिन घोसाळकर, मंडळाचे अध्यक्ष. आता आम्ही हे रोपं महोत्सव आपण साजरा करीत आहोत. रोपं महोत्सव आम्ही वर्ष साजरा केला. वेगवेगळे कार्यक्रम घेतले, त्याची सराव शिबिर असले, ब्लड डोनेशन कॅम्प झाली. वाडा इथे आम्ही जाऊन कॅम्प्युटर आणि तिकडच्या आदिवासी बंधूंना धान्य वाटपाचं कार्य केलं. पण ह्याच्यामध्ये काही संस्था सोबत होत्या आमच्या, जी लॉज आहे, मदर लॉज इंडिया आहे, जे फ्री मेसनरी आपण त्याला म्हणतो, त्यांच्यासोबत राहून हे आम्ही तिकडे कार्यक्रम केले. आधी माझी ब्लड डोनेशन कॅम्प केली, हळदीकुंकूचा कार्यक्रम केले. हे रोपे महोत्सव वर्ष आम्ही हा साजरा केला आणि ह्या रोपे महोत्सव वर्षामध्ये सर्व सभासदांचा प्रतिसाद होता. सर्वांची मनामध्ये इच्छा होती की हा रोपे महोत्सव कसा साजरा करूया. हा रोपे महोत्सव कसा साजरा करूया आणि कसा गेला हेच कळलं नाही. साजरा झाला का नाही तर आता पण आम्हाला एवढं उद्या गणपती बाप्पाचं विसर्जन आहे आणि आम्ही आमच्या जवाहरनगरचा मोरे एक बाप्पा आपला संकष्टीचा आहे आम्ही लोकांनी एक टॅग केलं आहे इंस्टाग्रामवर. तुम्ही सर्वांना नम्र विनंती करू, त्यांनी फॉलोअर्स करा, त्याला सपोर्ट करा. आता विषय झाला गणेश उत्सवचा. गणेश उत्सव आपण आज साजरा करतो लोकमान्य टिळकाच्या हिशोबाने सर्वांना एकत्र येण्यासाठी. काही मंडळी डिस्प्यूट होती, काही वादा होता, पण बाप्पाच्या 25व्या वर्षाने बाप्पाने आम्हाला सर्वांना एकत्र आणलं आणि त्याबद्दल मी बाप्पाचा सर्वात मोठा बाप्पाची तर बाप्पा बुद्धीचा देवता आहे. त्यांनी सर्वांना बुद्धी दिली, सर्वांना एकत्र आणलं. त्याबद्दल मी सर्व सभासदांचा मनापासून आभार व्यक्त करतो. भले काही ना काही कुठल्याही कारणाने जर आम्ही एकत्र आलो आहे ते आम्ही फक्त आता एकत्र आलो म्हणजे एकत्र राहण्यासाठी आलो आहे. आता जसे 25 वर्ष आम्ही साजरा करतो आहे तसं आम्ही नेहमी साजरा करणार. तर मंडळाला नेहमी सहकार्य करत असतात. जसे आपले राजन दादा आहे, दीपक दादा जे पूर्ण दिवस रात्र सांभाळतात. गणेश सावंत आपले समाजसेवक, त्यांनी त्यांची स्वखर्चाने महिलांकडे साडी वाटप केली. जसं नरेशभाई आहे, सुरेशभाई, उमाभाई, अरविंदभाई. नरेशभाईचे जे भाऊ आहे जितूभाई, जेव्हा मंडळ सहसा अडचणीत होता, कठीणमध्ये होता, मंडळ असं सहसाचं बंद करण्याचा जो विचार होता, त्यावेळी जितूबाईने जे आम्हाला जो मूर्ती देवाशी ती डोनेट मूर्ती आम्हाला त्यापासून ते आत्तापर्यंत आम्हाला जितूबाई मूर्ती डोनेट करतो. त्यांचं पण मी मनापासून आभार व्यक्त करतो. मोहनबाई आहेत असे झाले, अरविंदबाई झाले. जसे मंडळाला खूप आता सपोर्ट करणारे खूप जण आहे, पण कठीण काळामध्ये ज्यांनी आम्हाला सपोर्ट केला त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. जितूबाई आणि बोलायला तर मी सर्व खुश आहे, सर्वजणाला बरं वाटतंय. 25 वर्ष साजरा करतात, पण ह्या 25व्या वर्षामध्ये आम्ही असे 4 सभासद आमच्यातून निघून गेले. एकटं मंडळाचं एक पिल्लर आहे शरद ठुले, म्हणजे बिल्डिंगचं पिल्लर असो तसं आमचा मंडळाचा पिल्लर होता. त्यांनी गेल्यानंतर आम्ही जे अवस्था झाली मंडळाची ते भरून काढण्यासाठी आम्हाला 10 वर्ष झाले. वसंत दादा आहे, रुक्मान आहे, महेश दुबे आहे, ज्यांनी आम्हाला मंडळाचे असं त्यांचं नाव घेऊन आवडतं नाव घ्यायला सांगतो की त्यांना मी मंडळाला पहिलं भावपूर्ण श्रद्धांजली पण अर्पण करतो. आज ते लोक नव्हते, त्यानंतर एवढ्या कठीण परिस्थितीमध्ये आम्ही परत एकत्र आलो. मी तर सर्वात पहिला त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाढतो आणि आम्ही इकडेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. 25 वर्षामध्ये जसं माझा हातभार आहे त्याचा माझा मित्र आमचे सचिव राहुल शेट्टी यांनी मी माझ्या खांद्याला हात लावून जे काही मेहनत असते त्याच्या ह्याच्यामध्ये असे गणेश सावंत वगैरे सर्वांमध्ये मी राहुलचं नाव घ्यायला विसरून गेलो होतो. गणपती बाप्पा मोरया.